अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच बोधदायक आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळत जातील। आणि हे लक्षात घ्या, स्वामी भक्तांनो, स्वामींजवळ आपण एकच प्रार्थना करायची आहे, हे समर्था, तुला निरंतर भोळी शुद्ध भावनेने केलेली सेवा आवडते, म्हणून हे आई, आम्हाला काही ज्ञानी बनवू नको व कोणी पंडित बनवू नको। आमच्या मनात मुखात तुझे नाम असू दे, हृदयात तुझे स्मरण असू दे आणि आमच्यावर तुझ्याबद्दलच्या बेशर्त प्रेमाने भारलेल्या तुझ्या भोळ्या सेवेची कृपा कर आणि आमच्याकडून निरंतरतेने तुझी सेवा करून घे। हे परब्रह्म, तू माझा गुरु आहेस, मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन नक्कीच कर। आणि स्वामींवरचा असाच विश्वास तुमच्या मित्रांनो असला पाहिजे। स्वामींवरचा विश्वास असाच तुमचा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका। नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत। भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा। प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका। भगवंताच्या नामांशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर क्षणभंगूर आहे, म्हणून तोडक्यासाठी मोह तुम्ही अजिबात अडकू नका। स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा। केलेल्या उपकाराचा प्रति लाभ मिळेल अशी अपेक्षा लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख भरपूर वाईट असतात, हे तुमच्या लक्षात आले पाहिजे। स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका, उलट त्यांना माफ करून टाका। स्वामी सांगत असतात, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नेहमीच घडत असते आणि होत असते। म्हणून जेव्हा सगळ्या बाजूनी एकटा होतो ना, तेव्हा त्यांच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द। म्हणून ती कायम तशीच राहू द्या। मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा। आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही किंवा वाटणार नाही आणि वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात। सुख आपल्याला हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे। प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान काही भागत नाही, म्हणून प्रसिद्धीच्या मागे न पळता तुम्ही आत्मचिंतनाकडे आणि आत्मसुखाकडे वळले पाहिजे। स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं। भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपण पुढे चालत राहायचं। खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात, त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा। मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, त्या तुम्ही अशाच सांभाळल्या पाहिजेत आणि अंतःकरणातून देवाची सेवा केली पाहिजे, कारण मानव बाहेरचे रूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि हे मात्र निश्चित आहे। म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच आणि तुम्हाला जवळ घेऊन तुम्हाला तुमचा फायदा घेऊन जातील। म्हणून दुनिया कशी आहे आणि कशी पण असू द्या, पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे तुमच्यावर देवा, तुम्ही आम्हाला व्यवस्थित ठेवणार ही शाश्वती आम्हाला आहे। स्वामी सांगत असतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो। बरं, त्यामुळे जीवनात घाबरू नका, दुःख जेवढी येतात तेवढे सुख येणार असतात आणि हे निश्चित असतं। स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे स्वामी आणि स्वामी आणि स्वामी ही आईसारखी असते, म्हणून आपण तोच पर्याय देवाने आपल्यासाठी दिलेला असतो। कोणी कौतुक करो किंवा टीका, लाभ तुमचाच त्यात आहे, म्हणून कोणी तुम्हाला प्रेरणा दिली तरी लाभ तुमचाच आहे आणि टीका सुधारण्याची संधी तुम्हाला समोरचा देत असतो। म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते। हाच जीवनाचा नियम आहे आणि हाच तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे। लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत, पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहून पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि आपल्या बळावर आपल्या जिद्दीवर आपल्याला नक्कीच मोठं व्हायचं आहे। माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा,
आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्यांच्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकतो, हे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून तुमच्या आत्मबळाचा तुम्ही नक्कीच आसावा घेतला पाहिजे आणि त्यावर तुम्ही भरपूर मोठे झाले पाहिजेत. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. म्हणून तुम्हाला आता ठरवायचं आहे की तुम्हाला कोणाच्यात आणि कशात बसायचं आहे. आणि स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी मोठं कारण असतं. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही होत असतो. आपण स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल चांगला जो विचार आपल्याला नेहमी करता आला पाहिजे. आणि तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्या विषयी कमी नक्कीच तुम्ही बोलले पाहिजे. आणि ज्या विषयी तुम्हाला भरपूर माहिती नाहीये आणि काहीच तुम्हाला येत नाही त्याविषयी तुम्ही बोलू नका. फक्त मौन पाळा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप भेटत जातील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून नक्कीच घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठीच नक्कीच आलेली असते. उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात. म्हणून त्या दिवसांकडून आपण भरपूर काही गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि त्यातून आपण भरपूर काही समजून घेतलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही आहे, कारण तिथे जे पेरलं जातं तेच अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगत आहेत, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे नक्कीच श्रेष्ठ असते आणि ती नक्कीच तुम्ही भागवली पाहिजे. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण एक लक्षात घ्या की त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. त्याचं कारण काय बरं? जर सांगणारा मग चांगला असावा लागतो, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हा जर ज्ञानाचा विकास होतो आणि मग समोरच्यालाही कळतं की आपल्यामध्ये कोणती अशी शक्ती आहे ज्यापासून आपण सर्व काही मिळवू शकतो. नकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच होईल, हे मात्र खरं आहे. म्हणून सकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून एवढे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून ते नक्कीच तुम्ही जपून ठेवले पाहिजे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. आणि कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवलाय, हे तुम्ही नक्की समजून घ्या. माझं दुःख लपवण्याच्या धुंदीत होतो. दोष फक्त एवढाच होता की जो मला दुःख देतो त्याच्यावर मी प्रेम करत बसलो. वाईटाच्या मागे सर्व लागतात, पण चांगल्याच्या मागे कुणी लागत नाही. जसं की दारू विक्रेते कुठेही जात नाही, पण दूध विक्रेत्याला रस्त्यावर भटकावे लागते. तुम्ही येणं वेळी धोका दिला म्हणजे आम्ही संपलो असं तुम्ही कोणाला समजावले नाही पाहिजे. लक्षात ठेवा, देवाने हिशोब बरोबर केला. सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि सगळ्यांना रिकाम्या हाताने बोलवले आहे, हे नक्कीच तुम्ही लक्षात घ्या आणि मनात ठेवलं पाहिजे. आणि हे समजूनच जीवन जगलं पाहिजे. माणसाचा समज एवढीच आहे आणि जगलं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याला प्राणी म्हटले तर राग येतो आणि सिंह म्हटले तर आनंद होतो. म्हणून हे दुकान आहे, जिवेचे कुलूप उघडले तर कळते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे आहे, हे लक्षात घ्या. आपल्या गप्पांना फसवू नका. आणि अनेकदा राखे नक्कीच खाली आग दडलेली असते. आणि हे लक्षात घ्या मित्रांनो, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच की तिथे आपल्याला दिसत नसतं, एवढंच मात्र असतं. शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे, हे मात्र निश्चित खरं आहे. म्हणून तुम्ही जितके जास्त समाधानी राहाल तितके जास्त चांगले राहाल. अडचणींमध्ये सर्व सोडून गेले असता तू लढ, मी आहे सोबत, हे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा आहे आणि ती प्रत्येकावर नक्कीच झाली पाहिजे. पैसे दिलेत की माणसं जोडतात,
आणि पैसे मागितले तर माणसं तुटत असतात. म्हणून पैशांच्या व्यवहारामध्ये माणसांना कधीच आणलं नाही पाहिजे. जगात स्वार्थाने सुख मिळते पण समाधान नक्कीच ते मिळत नाही. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे. समज कमी असेल तर मग गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. आणि कधीही देवदर्शनाला गेलात ना तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच नेतात, देवापर्यंत नाही. एवढं लक्षात घ्या. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते. एवढं मात्र निश्चित आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असते, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि त्यांनाच तुम्ही सर्व तुमच्या जीवनाचे जे काही तत्व आहेत, ते जे काही दुःख आहेत ते सांगितले पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असायला हवा. मेसेज फोन त्यालाच करा जो आपल्याला रिप्लाय आवडीने करतोय. जेथे आपली कदर नाही तेथे त्याला एक लिमिट पर्यंतच ठेवा. आणि हे मात्र कटू सत्य आहे. आणि तुम्ही असं जर नक्कीच केलं पाहिजे, कारण तरच लोक तुम्हाला भरपूर काही भाव देत असतात. आणि अहंकार पण तेवढा आवश्यक आहे. जर ती गोष्ट आपल्याला अधिकार, चरित्र आणि सन्मानाने असेल. एवढं लक्षात घ्या स्वामी भक्तांनो, आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही तुम्हाला नक्कीच तोटू देणार नाही. मित्रो, मैत्रीमध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल, पण मात्र प्रेमात मैत्री ही नक्कीच झाली पाहिजे. तरच ते नातं आयुष्यभर नक्कीच टिकून राहतं. आणि तेच मैत्रीचं नातं तुम्ही स्वामींशी टिकवून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थही तुम्हाला मैत्रीप्रमाणे भरपूर काही देतील आणि सर्व काही तुम्हाला सांगतील. आणि अडचणींमध्ये तुम्हाला ते तुमच्या सोबत उभे राहतील. एखाद्याच्या सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण अजिबात तुम्ही बनू नका. सुख दुखवायचे असेल तर या गुणात्या नक्कीच कोणाच्या त्यांनी विनम्र समोर झुका, पण कुणाच्या सौंदर्यासमोर आणि कुणाच्या संपत्तीसमोर नक्कीच कधी झुकू नका. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्कीच ते देऊन जात असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करायला लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होत असतो. हे लक्षात घ्या. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहत असतो. तो कधीही वाईट होत नसतो. आणि स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने आपल्याला मिळत असतात. आणि ती नक्कीच आपण जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा तुमचा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकी कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचे महत्त्व कळावं. आणि आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्यांचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. म्हणून आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज मजा वाटली पाहिजे. हे मात्र खरं आहे. म्हणून प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले पाहिजेत आणि ठेवले आहेत सुद्धा. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची आणि जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जीवन जगताना अहंकार करू नका. जी लोक मनात डायरेक्ट उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी लोक मनापासून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. कारण आयुष्यातून निसटून गेलेला क्षण, उगवलेल्या त्या दिवसाचा सूर्य आणि आयुष्यातून निघून गेलेली चांगली माणसं परत कधीच कोणत्याच वाटेवर आपल्याला भेटत नाहीत. हे नेहमी लक्षात राहू द्या. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात. हे समजून घेतलं पाहिजे. बरं आहे. म्हणून सांगायला सगळं जग असतंय, पण जीवनात खरं काय चाललंय हे नक्कीच आपण ज्याला सांगतो ना तोच आपला मित्र असतो. आणि तशीच मैत्री तुम्ही स्वामींसोबत नक्कीच जोडून ठेवली पाहिजे. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नसते. म्हणून यातून तुम्ही नक्की शिकून घ्या. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही. आणि जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक फिरवण्यात मग आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते.
व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडत असते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचारांशी ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही आणि बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही. मित्रांशिवाय आयुष्य नाही हे नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल नेहमी लावण्याचे सामर्थ्य तुमच्या जवळ नक्कीच ठेवा. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे. लोक हसायला येतात, पोचायला नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला सर्व काही करायचे आहे, सर्वांशी प्रेमाने वागायचं आहे आणि उद्या जगात आपण असू नसू तेव्हा आपल्याला आठवणींचे 4 व्यक्तींच्या डोळ्यात पाणी नक्कीच आलं पाहिजे. तरी आपण भाग्यवान असू एवढं मात्र निश्चित आहे. फक्त स्वतःचं वेगळेपण जपायचं. लोक हसतील पण ठीक आहे, लोकांचं काम आहे हसणं, त्याकडे आपण दुर्लक्ष करून आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. आयुष्य नावाच्या एका नाटकात माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पात्र निभावत असतो. आधी मुलगा, मग भाऊ, नवरा, बाप, आजोबा, नातू आणि अजून कितीतरी निराळ्या व्यक्तिरेखा एकाच नाटकात एकाच अभिनेत्याला असंख्य पात्र साकारायचं म्हणजे त्रास निश्चित आहे. कधीच गडबड होणार नाही, कधीच उशीर होणार नाही, कधीच चुका होणार, तर कधी एका पोशाखातून दुसऱ्या पोशाखात जाण्यासाठी घुसमट सुद्धा होणं साहजिक आहे. आणि सगळ्यांना सगळीच पात्र कधीच हवी तशी उत्कृष्ट साकारता येत नाहीत. कुणाचा चांगला नक्कीच मुलगा होता येत नाही, तर कुणाला बाप, तर कुणाला चांगला नवरा. कुठलं तरी एक पात्र कायम हवंसं वाटतं, तर दुसरं कुठलं तरी अत्यंत केळसवानं रंगमंचावरील नाटकात सराव करून उत्तम बनवता येतं. पण आयुष्य नावाच्या रंगमंचावर ना सराव ना घोकपट्टी, माणूस मध्येच कुठेतरी गुदमरत धडपडत नाटक चालू ठेवतो. ज्याला जसं जमेल तसं माणूस जे पात्र नीट स्वीकारतो ते त्या नाटकाचा नायक बनत आहे आणि जे नाकारत राहतो ते खलनायक बनतात. एकाच नाटकात नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका बजावणारा माणूस एकमेव पात्र असावा, बहुतेक असं मला वाटतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, समय बडा बलवान है. परोपकार करा आणि आपण कुणाच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू नका. मदत करा पण गरिबाचा मजा करू नका आणि स्वतःच्या स्वार्थापायी अप्रचार करू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. श्रीमंतीचा गर्व अजिबात तुम्ही करू नका. एवढंच फक्त लक्षात ठेवा, काही पण करा पण आपल्यामुळे ही बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे. एवढंच मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. आणि साधं सरळ आणि सोपं असतं ते सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा नक्कीच वागणं असो. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभावायला कंटाळा करतात. एवढं मात्र निश्चितच खरं आहे. खरी संपत्ती हे आहे, नसेल आयुष्यात श्रीमंती तरी चालेल, फक्त आईवडील सोबत असावेत. नसेल आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसेल महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांदा आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठा नावगाव तरी चालेल, पण त्यांचे थोडेसे असे आशीर्वाद कायम सोबत असावेत. गरीब म्हणून जगाने हिनवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे विठ्ठल रखुमाई माझ्यासोबत असावेत. एवढीच फक्त स्वामींचरणी प्रार्थना. आणि सर्वांना स्वामी सुखात आणि आनंदात ठेवावे ही स्वामींचरणी प्रार्थना. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कुणाचे मन दुखावू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं. ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती नक्कीच असली पाहिजे. तेव्हाच ती गोष्टही साध्य होत असते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि लोक बोलतात की माणसांची नक्कीच सही ही असते, पण एक गोष्ट लक्षात घ्या, माणसांची सही ही बदलत असते आणि ती बदलण्यासाठी हे माणसं जबाबदार असतात. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही जेवढे जास्त चांगले प्रयत्न कराल आणि चांगले राहाल तेवढेच जास्त तुमच्यासोबत लोक चांगले वागतील. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही जीवनामध्ये माणसाची सही आणि स्वभाव हा कधीच बदलत नाही, पण एकदा बोटाला लागलं की सही पण बदलते आणि मनाला ठेस लागली की स्वभावही बदलत असतो. म्हणून वाईट कोणीच नसतं. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तर तो कुणाच्या तरी मनासारखा वागल्याने वाईट ठरत असतो. म्हणून वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे.
आणि बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो. एवढं मात्र निश्चित आहे, वेळ आली तर गरजा बदला, माणसं नाही. कारण आयुष्यात तुम्हाला सर्व काही भेटेल, पण तुमच्यावर प्रेम करणारी माणसं नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. म्हणून ज्याचं जळतं त्यालाच कळत असतं असं असतं. म्हणून काही जळणारी माणसं असतात, त्यांना तसे जळू द्यायचं, त्यांच्यावर फोकस करायचं नाही. फक्त आपल्या जीवनात आपण यशस्वी कसं होऊ याच्यावर तुमचं फोकस असलं पाहिजे. दुसऱ्याशी बरोबरी करायला जाऊ नका, कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय त्याच्यावर फोकस करणे महत्त्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी तर होतच जातील आणि होतच राहतील. म्हणून माणुसकीच्या नात्याने जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात, आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारीने बोलणारी लक्षात ठेवा, ही लोक अशी असतात. म्हणून खूप ही अहंकारी आणि गर्विष्ठ असतात आणि तुम्हाला नंतर ठेच पोहोचू शकतात. म्हणून यांच्यापासून जितकं दूर राहिलं तितकं चांगलं असतं. महत्त्व माणसाला नसतं, त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं, तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही, हे मात्र निश्चित आहे आणि खरं आहे. म्हणून शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांच्यात जी किंमत आहे ती आपल्याला मिळेल की मोजावी लागेल. कधी कधी आपला एखादा शब्द सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खूप घाव करून जातो. त्यामुळे शब्द जपून वापरा. शब्दात खूप ताकद असते, हे फक्त तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, देवाची भक्ती करा आणि देवाच्या भक्तीत तल्लीन राहा. नक्कीच देव तुम्हाला सर्व काही देईल, फक्त याच्यावर विश्वास ठेवा. आयुष्यात आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक जण कलाकार नसतो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही, हे ती तितकंच खरं आहे. आणि नात्यांमध्ये विश्वास नसतो तर विश्वासामुळे नातीही नसतात. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यास धोका हा मिळणारच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सगळ्यात मोठा विश्वासघात. आणि काय, होळीच्या पवित्र तुम्ही अग्नीमध्ये एक वचन घेतले पाहिजे की ते म्हणजे आजपासून कुणावर करणार नाही आणि जळकुटे मन ठेवणार नाही. एवढंच जरी केलं तरी भगवंतापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. आणि सुंदरता म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं नाही, तर सुंदरता ही तुमच्या वागणुकीवर, स्वभावावर आणि विचारावर असते. तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे दुसऱ्यांच्या नजरेत कसे असता याला जास्त महत्त्व आहे. आणि अत्यंत महागडीने परवडणारी खऱ्या अर्थाने त्याची हानी भरूनच येत नाही, अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब पण असताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य आहे. आणि आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात. म्हणून आपण आपले जीवनाचे प्रवाह अगदी संत गतीने चालू ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचा मन हे मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरंपी परंपरा येणे नाही. जीवनात नक्कीच तुम्ही प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेले व्यक्ती परत भेटत नाही, कारण जन्म पुन्हा मिळत नाही, हे निश्चित आहे. आपण कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा परमेश्वरा बघत असतो आणि तो त्याचे कर्म आपल्या त्यांच्या डायरीत लिहून असतो. मग तसंच आपल्याला त्याहीपेक्षा चांगलं आपल्याला भेटत असतं. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलेलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य आहे. आणि तसंच आपण केलं पाहिजे. माणूस आळसासारखा शत्रू नाही आणि आत्मविश्वासासारखा मित्र नाही, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. खरं जीवन जगणं विसरलो आहे. मोबाईल आल्यापासून बोलणं विसरलो आहे. दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलो आहे. एअर कंडिशन घरामुळे झाडाचा गारवा विसरलो आहे. कॉन्क्रीटच्या त्या डांबरी रस्त्यामुळे मातीचा वास विसरलो आहे. आणि मनाला जितके श्रम होतात की शरीराला कष्ट द्यायला विसरलो आहे. अडकड्याची नाती जपताना खरे प्रेम विसरलो आहे. आणि पैसे कमवता कमवता माणसांची किंमत विसरलो आहे. कृत्रिम सौंदर्य प्रसाधनामुळे सौंदर्य पाहणं विसरलो आहे. कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे. फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो आहे. आणि खूप रॉकेटच्या धन नाटकात संगीत आणि समाधानी विसरलो आहे. स्वतःची तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणे विसरलो आहे. सतत धावत राहताना क्षणभर विसावणे विसरलो आहे. उगाच मोठेपणा करता करता समाधानी जगणंच विसरलो आहे. आणि साधनासारखे विनोदही कृत्रिम करून नक्कीच हसणं नक्कीच विसरलो आहे. हसणं विसरल्यामुळे खरं जीवन जगणं विसरलो आहे. क्षणभंगूर मृगुदाजवळ जळा मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद नक्कीच आपण विसरलो आहे. आणि तो
आपण जगला पाहिजे. विश्वास आजपर्यंत भरपूर तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय नाही, तुटली पाहिजे. हे मात्र तितकंच खरं आहे. आणि विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही. तिथे आपली कदर नाही, तिथे कधीच जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते नक्कीच कधी खायचं नाही. आणि ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. एवढंच लक्षात घ्या. जेव्हा नजरेतून उतरले ना, तेव्हा त्यांना त्रास करून घ्यायचा नाही. आणि वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी तुम्ही बनवायचे अजिबात नाही. लाख संकट जरी आली तरी कधी हारायचे मानायचे नाही. आणि अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही. आपल्या प्रेम करणाऱ्या जीवलगांची साथ कधी सोडायची नाही. धनदौलत गाडी बंगला कितीही असू द्या, गर्व कधी करायचा नाही. आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही. एवढेच मात्र लक्षात ठेवायचं. अनुभव वाटतात तितक्या सोप्या नसतात. काही गोष्टी अनुभव म्हणजे काय तेव्हाच कळते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडते आणि आपल्याला समोरच्याला पुन्हा माफ करता येते. पण कितीही ठरवलं तरी समोरच्यावर आधी सारखा विश्वास ठेवता मात्र येत नाही. प्रेमात नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते. किती अहंकारी असाल तरी प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते. हे मात्र तितकेच खरे आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की भरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. काहींना सांभाळा आणि काहींपासून सांभाळून राहा, हे मात्र निश्चित खरं आहे. राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातल्या सर्व समस्या आपोआप दूर होत असतील. आणि नक्कीच हे खरं आहे. ओसाळ माळ रानावर जेव्हा तुम्ही फिरत असाल तेव्हा मनमोकळेपणाने फिरा आणि मनमोकळेपणाने स्वामींची आठवण काढा. कारण जो व्यक्ती जितके जास्त स्वामींचे नामस्मरण करतो आणि स्वामींची आठवण काढतो तितके जास्त स्वामी त्याच्या पाठीमागे असतात. हेही खरं आहे. कौतुक वेळेवर काढा, वेळ पाहून नाही. आणि निश्चित लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा आहे की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागावा व भांडावं. आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा उघडून काही बोलणं बाकी बोलणं चालूच ठेवावं. आणि पण रुसवा फुगवा बोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. माऊली म्हणतात, ज्याला सुखी व्हायचे आहे त्यांनी पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना चुरुंग लावणारी वात आहे. आणि आपणच आपल्या मनाचा स्वास्थ्याचा विचार करावा. आणि अहंकाराची वात विझवल्यातली मजा ज्याला कळली तो जीवनाची खरी मजा जगलाय. खरं आहे, फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. बस एवढंच प्रामाणिक राहायचं. आणि एवढं प्रामाणिक नक्कीच आपण जीवनात व्हायचं आहे. आणि आपण निश्चित एवढं प्रामाणिकही झालं पाहिजे. प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजे असं नाही. जे समोरच्या व्यक्तीला समजून पण नक्कीच घेता आलं पाहिजे. आणि समजून घेतलं तरच ती व्यक्ती आपल्याला समजून घेत असते. म्हणून नशिबाने मिळालेली गोड माणसे इतकं क्षणिक झाल्याने त्रासाने तोडून टाकू नयेत. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं रुसणारं आणि छोट्या समजुतीने लगेच खुदकन असणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसांची नाती नात्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. आणि चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसाची नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही जोडणं खूप सोपं असतं, मात्र जपणं फार कठीण असतं. म्हणून नक्कीच जपायला शिका. आणि आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते. आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम नक्कीच बनत असते. आणि हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते. आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्याला सन्मान देत असते. हेही खरे आहे. म्हणून वेळ कोणतीही येऊ मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा नक्कीच तुम्ही सामना करायला हवा. वाईट परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. आणि पण चांगल्या दिवसात उन्मतू नये आणि वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने पोट भरावे. तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमवले तर त्याचे फळ भोगावेच लागते. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून चांगल्या मार्गाने धन नक्कीच कमवा. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट सुंदरच आपल्याला दिसत असते. नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण स्वतः किती मौल्यवान आहोत आणि आपल्याला किती स्वतःला महत्त्व दिले पाहिजे. आपल्या अंतःकरणात द्वेष ठेवणे
आणि वाढवणे हे आपले व्यक्तिमत्व विकासासाठी हानिकारक नक्कीच आहे. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात असलेल्या दुःखाचं मोठं नक्कीच कारण असतं. आणि खचून जायचं नाही. जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळानंतर चांगली वेळ, त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही आणि सर्व काही नीट होणार आहे आणि चांगलंच होणार आहे हे या विश्वासाने पुढे जगायचं असतं. मित्रांनो, स्वामींवरील विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यामध्ये प्रार्थना पद्धतीचा अवलंब हा करायला लागेल आणि तुम्ही प्रार्थना पद्धतीनुसार भरपूर काही गोष्टी या साध्य करू शकतात आणि मिळवू शकतात. मग तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच मिळणार आणि त्या नक्कीच होणार यावर तुमचा पूर्णपणे विश्वास पाहिजे. प्रार्थना पद्धतींचा अभ्यास खऱ्या आध्यात्मिक उपचारात सखोल चिंतन आणि ध्यान यांची आवश्यकता असते. आध्यात्मिक उपचार पद्धती व श्रद्धाळू उपचार पद्धतीत ज्या शक्तींचा वापर होतो त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहिले जात नाही. उपचार करणारी व्यक्ती असा दावा करते की तिच्याकडे दैवी शक्ती आहे व त्यावर ठेवलेल्या अंधविश्वासानं रोगी बरा होतो. आध्यात्मिक उपचार चिकित्सेत बाह्यमन व आंतरमन यांच्यात सामंजस्य घडवून एक निश्चित उद्देश ठरवला जातो. आध्यात्मिक उपचार करणाऱ्या व्यक्तीला तो काय करत आहे व का करत आहे हे पक्क माहिती असलं पाहिजे. तो उपचारांच्या नियमांचे काटेकोर पालन करतो. दक्षिण आफ्रिकेत उडू तांत्रिक मंत्रांनी उपचार करतात आणि संतांच्या अस्थींना स्पर्श केल्याने किंवा कोणत्याही दुसऱ्या वस्तूद्वारा उपचार होऊ शकतात. मात्र रोग्याच्या उपचार पद्धतीवर पक्का विश्वास हवा. म्हणून उपचाराचं तत्व आहे. आध्यात्मिक उपचार पद्धतीचा जगभर बोलबाला होत आहे आणि लोकांना आता अंतर्मनाच्या मानसिक बळाची जाणीव व्हायला लागली आहे आणि अंतर्मनात अशी शक्ती आहे ज्यामुळे रुग्ण बरा होतो याची लोकांना आता कल्पना आली आहे. आपलं अंतर्मन हा एकमेव उपचार नक्कीच पद्धत आहे आणि या दृढ विश्वास ही एकमेव उपचार पद्धती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून पॅरासेल्सचे उद्गार अगदी समर्पक वाटतात. ते म्हणायचे, तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवलात तर तिचा प्रभाव तुमच्यावर पडतोच. मग तुम्ही ज्या हेतूने विश्वास ठेवलाय तो हेतू चांगला असो अथवा वाईट. भारत, जापान, युरोप किंवा अगदी अमेरिकेत देखील देवळांमध्ये जाऊन व्याधी बऱ्या झालेली अनेक उदाहरणं आहेत. म्हणून तुम्हाला अनेक वेगवेगळे सिद्धांत पाहायला मिळतील. प्रत्येक सिद्धांतानुसार उपचारांद्वारे व्याधींपासून सुटका होते हे निसंशय खरं आहे. म्हणून जरी उपचार पद्धती वेगळ्या असल्या तरी त्या वेगवेगळ्या प्रदेशात प्रचलित असल्या तरी या सर्व प्रक्रियांमागे काहीतरी समान सिद्धांत असणारच. हा सिद्धांत दुसरा तिसरा काही नसून असीम विश्वास हाच आहे आणि असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आपण नेहमीच द्विधा मनस्थितीत असतो. आपलं अंतर्मन सतत विचारांच्या आधिपत्याखाली असतं आणि त्यांच्या आपल्या शरीरावर ताबा असतो. म्हणून अस्थिरोग चिकित्सेद्वारे, निसर्ग उपचारांनी किंवा देवस्थानात केलेल्या सेवेमुळे अनेक व्याधी आश्चर्यकारकरित्या बऱ्या झालेल्या आपण अनुभवतो. परंतु या सर्व उपचार पद्धतीमागे आपलं अंतर्मनच कार्यरत असतं हे मात्र नक्की आहे. म्हणून अंतर्मन आणि आरोग्य यांचा थेट संबंधही असतो. कल्पना करा की दाढी करताना तुमच्या चेहऱ्याला जखम झाली. तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता तेव्हा ते प्रथमोपचार करून म्हणतात की आता आपोआप जखम बरी होईल, काळजी करू नका. खरं तर आपोआप काहीच होत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे सारं काही घडत असतं आणि हा निसर्ग नियम म्हणजेच अंतर्मनाचं मूलतत्व आहे. आणि आत्मपरीक्षणाची आणि आत्मक्षणाची ही अंतरप्रेरणा ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि तुमची अंतरप्रेरणाच सर्व काही आंतरिक सूचनांमध्ये प्रभावी ठरते. म्हणून विचार तसा आचार आहे. कुठल्याही व्याधीची लक्षणं संमोहन क्रियेतून समजून घेता येतात हे सर्वश्रुत आहेत. तुमच्या नैसर्गिक अंतरप्रेरणेला आव्हान देऊन तुम्ही तुमच्या शरीरात अथवा तुमच्या शरीरात एखादी व्याधी कृत्रिमरित्या निर्माण करू शकतात. आणि तुमच्या सूचना जर अंतरप्रेरित असल्या तर त्या नक्कीच जास्त प्रबळ असतील यात शंका अजिबात नाही. म्हणून विचार करा, आपल्या शरीरात व्याधी निर्माण करण्यापेक्षा ती व्याधी मुक्त करणं नक्कीच सोपं आहे नाही का? मग तुमच्या मनातील दृढ विश्वास, आंतरिक इच्छा, तुमची मानसिक तयारी आणि सकारात्मक विचार पद्धती या सर्वांचा परिपाक म्हणजे तुमची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेच्या बळावरच तुम्ही व्याधीमुक्त होता. म्हणून कुठल्याही पद्धतीनं, तंत्रानं किंवा प्रक्रियेनं मानसिक बदल झाला तरी हरकत नाही. मानसिक परिवर्तन महत्वाचं आहे. तुम्हाला त्यातून होणारे बदल जाणवणार हे नक्की. आणि आपल्याला होणाऱ्या मानसिक बदलांमुळे आणि आपल्या अंतर्मनात होणाऱ्या परिवर्तनामुळे आपण व्याधीमुक्त नक्कीच होऊ शकतो. म्हणून अंधश्रद्धा ही बाळगायची नाही.
अंधश्रद्धा जी क्रिया तुम्हाला भययुक्त करते आणि श्रद्धा व अपेक्षांकडे घेऊन जाते, त्या क्रियेद्वाराच तुम्ही व्याधीमुक्त होता. खरा विज्ञाननिष्ठ मानसिक उपचार बाह्य मन व अंतर्मनाच्या एकत्रित कार्यामुळे केला जातो. म्हणून अनेक जण ठासून सांगतात की त्यांच्या उपचार पद्धतींमुळे लोक व्याधीमुक्त होतात आणि म्हणून त्यांची पद्धत सर्वश्रेष्ठ आहे. परंतु या प्रकरणामध्ये नमूद केल्याप्रमाणे हे खरं असू शकत नाही. आपण जाणतोच की आपल्याकडे अनेक उपचार पद्धती उपलब्ध आहेत आणि मेस्मर हा संमोहनशास्त्राचा प्रणेता आहे. त्याच्या मते तो चुंबकीय लहरींद्वारे उपचार करत असे, परंतु त्याला देखील टीकेला सामोरे जावं लागलं होतं. आणि आपल्याला जेव्हा वाटतं की संतांच्या अस्थिस्पर्शानं किंवा मंतरलेल्या पाण्यानं व्याधीमुक्त होता येतं, तेव्हा खरं तर आपल्या अंतर्मनाला आतून सूचना मिळत असतात आणि त्या सूचनांचं पालन आपलं शरीर करतं आणि मग आपल्याला बरं वाटतं. एखादा मांत्रिक जेव्हा काहीतरी मंत्र पुटपुटतो तेव्हा खरं तर आपल्या श्रद्धेच्या बळावरच आपल्याला बरं वाटतं. म्हणून सगळेच आर्थिक अस्थिरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, आरोग्य तज्ज्ञ आणि अगदी चर्चेसुद्धा उपचार करताना आपल्या आंतरिक शक्तीचा योग्य वापर करून घेतात. हे सारेजण अगदी ठामपणे म्हणतातही की त्यांच्या उपचार पद्धतीची ही किमया आहे. परंतु कुठल्याही उपचार पद्धतीचं यश आपली मानसिक तयारी, मनोबल, सकारात्मक दृष्टिकोन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपचार करण्यावरील दृढ विश्वास या गोष्टीवर अवलंबून असतं. म्हणून आपल्या मनातील दुर्दैम्य इच्छाशक्तीचा परिणाम आपल्या अंतर्मनावर होतो आणि त्यामुळे आपल्या व्याधीमुक्त होण्याचं सामर्थ्य प्राप्त होत असतं. आपण सर्वांना व्याधीमुक्त होण्याचं समान सामर्थ्य लाभलं आहे. उपचार पद्धती कोणतीही असो, आपल्याला जी उपचार पद्धती चांगली वाटेल तिचा अवलंब करायला काहीच हरकत नाही. पण जर तुमचा दृढ विश्वास असेल तर तुम्ही खात्रीलायकपणे बरे होणारच आहेत, हे निश्चित आहे. हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही ते बरे होतात सुद्धा. म्हणून प्रार्थना तंत्राद्वारे उपचार करू शकतो. सर्वसाधारणपणे खालील पद्धतींचा अवलंब करण्यास हरकत नाही. एखादा आपली समस्या नीट पडताळून पहा, त्यानंतर आपल्या अंतर्मनामध्ये या समस्येवर उपाय शोधा. आता मनातल्या मनात ठाम समजूत करून घ्या की आज शोधलेला उपाय लागू पडलाय आणि समस्येचे निवारण झाले आहे. म्हणून तुमचा उपचार कमकुवत न होण्यासाठी मनात बहुतेक होईल आणि किंवा झाले तर बरे अशा डळमळीत करणाऱ्या विचारांना थारा देऊ नका. तुमच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा आपोआपच अंतर्मनात रुजेल आणि यातूनच तुमच्या तनामनातील नक्कीच अणुरेणू जागृत होतील आणि तुमच्या मनातील सुप्त इच्छा मग मनाचा ताबा घेतील आणि प्रकृती तुमची आहे आणि तुमच्या मनाशी तुम्हालाच एकरूप व्हायचं आहे आणि तुमच्या आंतरिक बुद्धीच्या जोरावर तुम्हाला अंतर्मनाशी संवाद साधायचा आहे आणि त्यातूनच तुमच्या व्याधीचं उच्चाटन होणार आहे. म्हणून प्रभावीपणामागे अतिरेक, कष्ट आणि विश्वासाचा अभाव ही जी दोन कारणं असू शकतात. तुमच्या स्वास्थ्याच्या संकल्पना अंतर्मनामध्ये रुजवा आणि अलिप्त व्हा. यानंतर कुठल्याही विचारांतून अंग काढून घ्या. परिस्थितीला समजावा. हेही दिवस जातील. तुम्ही जेव्हा परिस्थितीपासून अलिप्त होता तेव्हा तुमच्या अंतर्मनावरील भावविश्वाच्या ऊर्जा स्रोताचा प्रभाव वाढतो आणि मग आत्मज्ञान होतं. म्हणून जीवनाकडे असतो अंतर्मनाचा कल. आपल्या विचारांचे परिणाम आपल्या शरीरावर दिसतातच. आपलं सारे सामर्थ्य आपल्या अंतर्मनात एकवटलेलं असतं. आपल्या अंतर्मनाची जडणघडण अतिशय गुंतागुंतीची असते, कारण मन अथांग आणि असीम सागराप्रमाणे असतं. आपल्या कोतीप्रमाणे आपण मनाचा थांग लावण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा वापर करतो. आपण जर आपल्या अंतर्मनाला अवास्तव बंद घातले नाहीत तर ते आपल्या शरीरावर सहज वर्चस्व गाजवू शकेल, कारण अंतर्मनाला अगाध बुद्धिमत्ता लाभली आहे. आपलं मन प्रत्येक बाह्य गोष्टीचं पंचेंद्रियांद्वारे परीक्षण करत असतं. त्यामुळे मग अवास्तव समजुती, भय आणि चुकीचे ग्रह यांनी ते झाकळून जातं आणि आपल्या अंतर्मनावर जेव्हा भ्रामक समजुती, भय आणि नकारात्मक विचारांचा पगडा बसतो तेव्हा मग अंतर्मनासमोर असलेल्या प्रतिमेप्रमाणे वागण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. म्हणून आपल्या आतलं मन सतत सर्वसाधारण फायद्यासाठी काम करत असतं आणि सगळ्या गोष्टींमागे असलेलं वैश्विक तत्व दाखवत असतं. म्हणून एडिसन, कार्वर, आईन्स्टाईन यांच्यासारख्या कित्येक प्रतिभावंतांचा अभ्यास केला तर ते स्पष्ट होतं की त्यांचं उच्च शिक्षण घेतलं नसलं तरी अंतर्मनाशी वैचारिक मंथन करून ज्ञानाचं नवनीत कसं मिळवायचं हे त्यांना नक्कीच ठाऊक होतं. आणि तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवण्याचं प्रयोजन शोधून तर पहा. तुमचा जर दृष्टीला न दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास नसेल तर तुम्ही फार प्रगती करू शकणार नाही. आपल्याला प्रेम दिसलं नसलं तरी जाणवतं, सौंदर्य दिसत नसलं तरी त्याची अनुभूती होते. अंतर्मनाच्या शक्तीवर विश्वास नसणं हे आपलं सगळ्यात मोठं अपयश आहे. आपल्या
आंतरिक शक्तीला न्याय द्या. आंतरिक शक्तीचा योग्य वापरच करता आला नाही तर ती काय कामाची. म्हणून आत्मशोध आणि आत्मज्ञान ही व्याधीमुक्त होण्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या अंतर्मनाचा ठाव घ्या व त्याचा योग्य वापर करायला शिका. मग सारं काही सोपं होतं. एका घरमालकानं विजेची भट्टी दुरुस्त करणाऱ्या कामगाराला विचारलं, अरे एवढ्याशा किरकोळ दुरुस्तीच्या कामाचे तू एवढे पैसे कसे घेऊ शकतोस. तो कामगार म्हणाला, मी 1 रुपया दुरुस्तीसाठी घेतला आहे आणि उरलेले दोष काय आहे ते शोधण्यासाठी घेतलेले आहे. तुमचा अंतर्मन म्हणजे तुमच्या शरीराचा यंत्रच आहे आणि त्याला तुमच्या शारीरिक व्याधी कशा बऱ्या करायच्या आणि मग तुमच्या विवंचना कशा दूर करायच्या हे चांगलंच ठाऊक असतं. तुमच्या अंतर्मनाला आज्ञा करा आणि मग काम झालंच म्हणून समजा. पण विश्रांती मात्र खूप महत्वाची आहे. हे सोपं नसलं तरी करून तर पहा. फार खोलात जाऊ नका आणि उपाययोजनांना विचार तर अजिबात करू नका. फक्त परिणामांचा आणि फलप्राप्तीचा विचार करा. समस्या प्रकृतीची असो नाही तर संपत्तीची किंवा अगदी नोकरी विषयक. सुखात कसा होईल याचा विचार करा आणि एखाद्या गंभीर आजारातून तुम्ही कसे बरे झालात ते आठवा आणि तुमच्या सकारात्मक विचारांचा परिस्पर्श हे तुमच्या अंतर्मनाला होऊ दे. लक्षात असू द्या, कुठलीही नवी संकल्पना ती पूर्णत्वाला गेली आहे असे मानून मनावर बिंबवली पाहिजे. भविष्यात पूर्ण होईल असं मानून नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अंतर्मनावर छाप पाडा. खालील प्रार्थना चांगल्या आरोग्यासाठी आहे. माझ्या परिचयातल्या एक दक्षिण आफ्रिकेतल्या धर्मगुरूने या प्रार्थनेचा प्रयोग केलाय. ते दिवसाकाठी अनेक वेळा शांत चित्ताने म्हणून करायचे. ती प्रार्थना अशी होती, ईश्वराचं प्रावीण्य माझ्यातून परावर्तित होतंय. उत्तम आरोग्याची संकल्पना माझ्या मनात प्रवाहित झाली आहे. ईश्वराच्या मनात माझी निरोगी प्रतिमाच आहे. त्यामुळे माझा अंतर्मन माझ्या निरोगी शरीराची प्रतिमा तयार करत आहे आणि अगदी तेच निरोगी शरीर ईश्वराच्या मनात आहे तसं. म्हणून अंतर्मनाला आपल्या सुदृढ प्रकृतीची संकल्पना समजावून देण्याची एक अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. आणि प्रार्थना पद्धती मध्ये आणि आध्यात्मिक उपचार पद्धतीमध्ये आपल्या मनात आध्यात्मिक विचार सामावून जाणं अनिवार्य आहे. म्हणून शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या आधारे आपण आपल्या अंतर्मनावर छाप पाडू शकतो. आपलं अंतर्मन आपल्या शरीराचा रचनाकार आहे आणि तो शरीराच्या महत्त्वाच्या कार्यांवर नियंत्रण ठेवतो. म्हणून मी अर्धांगवायू झालेल्या एका व्यक्तीला तो स्वतः कार्यालयात फेऱ्या मारत आहे आणि आपल्या जागेवर बसून फोनवर बोलत आहे असे चित्र डोळ्यांसमोर आणण्यास सांगितलं. थोडक्यात तो बरा झाल्यावर तो काय काय करेल असं त्याला वाटतं ते सर्व डोळ्यासमोर आणायला मी त्याला सांगितलं आणि त्याने आम्ही सांगितल्याप्रमाणे मनातल्या मनात सगळी अनुभूती घेतली आणि तो परत आपल्या कार्यालयात हजर झालाय असं त्याला वाटू लागलं. मग त्याला मी समजावलं की तो जेव्हा मनातल्या मनात आपण बरं झाल्याचं चित्र उभं करतो तेव्हा अंतर्मनाला काहीतरी निश्चित स्वरूपी काम मिळतं आणि अंतर्मन ही एक कोरी चित्रफीत आहे आणि त्यावर आपल्याला हवं ते चित्र उमटवता येतं. आपलं अंतर्मन हे चित्र प्रत्यक्षात आणतं आणि अनुभूतीतून, परिस्थितीतून अथवा प्रसंगातून ते प्रत्यक्षात आणतं. आणि त्या माणसाने आपल्या प्रकृती स्वास्थ्याचे चित्र अनेक आठवडं रंगवलं आणि एक दिवस त्याची पत्नी आणि परिचारिका बाहेर गेल्या असताना त्याचा फोन वाजला. फोन जवळजवळ 12 फूट दूर होता तरी त्याने तो प्रयत्नपूर्वक उचलला. त्या क्षणी त्याच्या पत्नीला समजावून चुकलं की तो बरा होतोय आणि त्याला विचाराचं सामर्थ्य त्याच्या अंतर्मनात प्रवाहित झालं आणि मग तो बरा होऊ लागला. मनोवैज्ञानिक दृष्ट्या त्याच्या मनाच्या अंतराच्या कोपऱ्यात एक मानसिक चित्र तयार झालं आणि या चित्रानुरूप उपचार सुरू झाले. त्याच्या मनातील अडीमुळे त्याच्या मेंदूतून जाणाऱ्या सूचना त्याच्या पायांपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या आणि त्यामुळे तो चालू शकत नव्हता. त्याच्या विचारांची दिशा बदलली आणि मग त्यामुळे मानसिकतेवर देखील त्याच्या अंतरप्रेरणेमुळे त्याला चालना येऊ लागलं. आणि म्हणून ते देवाने म्हटलं आहे की श्रद्धापूर्वक केलेली प्रार्थना फलद्रूप होतेच. म्हणून गाढ विश्वास म्हणजेच अस्तित्व मान्य करणे किंवा जे व्हायचंय आणि जे व्हावं असं वाटतंय ते झालं आहे अशी कल्पना करणे. तुम्ही जेव्हा ही मानसिक प्रवृत्ती दूर कराल तेव्हा तुम्हाला तुमची प्रार्थना फलद्रूप होताना दिसेल आणि तुम्हाला ते नक्की समजेल आणि त्यानुसार तुमची कामही मार्ग लागतील. म्हणून प्रार्थनेचं फळ कसं मिळतं हे समजून घ्या. तुमचं मानसिक संतुलन आणि तुम्ही असतात. मी खूप दुखावलोय, मी हे मुळीच विसरू शकत नाही, मला हे आता मुळीच सहन होत नाही, मी या माणसाला कधीच माफ करू शकत नाही, असे अनेक उद्गार आपण सतत ऐकत असतो. यातूनच मग नकारात्मक विचार आपल्या मनाचा ताबा घेतात आणि आपण एखाद्या घटनेचा जसा अर्थ काढतो त्याचप्रमाणे आपलं मन प्रतिसाद देतं. खरं तर समोरच्या व्यक्तीच्या कृतीचा व बोलण्याचा आपण आपल्या मनानं व आपल्या सोयीनं अर्थ लावून विनाकारण त्रास करून घेतो. एक गोष्ट लक्षात घ्या,
आपल्याला जरी कोणी बरं वाईट बोललं तरी त्याचा परिणाम आपल्यावर होण्यासाठी आधी आपण ते बोलणं मनावर घ्यावं लागतं. आणि जर आपण दुसऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं तर मग अशा बोलण्याचा परिणाम आपल्यावर होईलच कसा. म्हणून सकारात्मक विचार करायचा की नकारात्मक हे तुमच्याच हातात आहे. तुमचा आचार विचार कसा असावा हे फक्त तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. म्हणून अंतर्मनाच्या साथीनं बदला तुमचं भविष्य. बऱ्याच देशात वास्तव्य केलं असे लेखक म्हणतायत आणि भारतात असताना मला माझ्या नातेवाईकांना सांगितलेली सत्य घटना आहे. त्याच्या एका मित्राला एका कुडमुड्या ज्योतिषानं सांगितलं की तो मनुष्य येत्या अमावस्येला मरणार आहे. या माणसानं त्या ज्योतिषावर विश्वास ठेवला आणि खरंच सांगितलेल्या दिवशी त्याला देवाज्ञा झाली. आणि माझ्या नातेवाईकांच्या मते त्या ज्योतिषाकडे अद्भुत शक्ती आहे आणि त्यामुळे त्याने केलेले भविष्यवाणी खरी होते. आपण सगळ्यांनीच अशा अनेक भाडक कथा ऐकल्या असतील. आता आपण या घटनेचं मानसिकदृष्ट्या विश्लेषण करूया. आपण एकदा का एखाद्या गोष्टीवर ठाम विश्वास बसला की मग आपलं अंतर्मन त्याप्रमाणे कार्यरत होतं. तुमचा अंतर्मन हा तुमचा आरसा आहे. मनात आणलेल्या विचारांनुसारच अंतर्मन वागू लागतं. म्हणून आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, चिंतन करतो त्या तशा प्रत्ययास येतात. आणि हा मनुष्य ज्योतिषाकडे गेला तेव्हा सुदृढ सुखी उत्साही होता, पण त्या भविष्यवाणीनं त्याच्या मनावर इतका विपरीत परिणाम केला की त्याला जळी कळी आणि काष्टी पाशाने मृत्यू दिसू लागला. आणि मृत्यूच्या भीतीने त्याचं मन झाकोळून गेलं आणि तो अमावस्येला नक्की मरणार अशी त्यानं ठाम समजूत करून घेतली. त्यामुळे मग तो आपल्या समीप असलेल्या मृत्यूची कल्पना सर्वांना देऊ लागला आणि मनातल्या मनात मृत्यूला सामोरे जाण्याची तयारी करू लागला. त्याच्या अंतरंगातच मृत्यूची तयारी चालली होती. जणू काही तो स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देऊ लागला. म्हणून खरं तर त्या ज्योतिषाकडे कुठलीच आंतरिक शक्ती नव्हती. अशी भविष्यवाणी कधीच प्रत्यक्षात येत नाही आणि हे आपण जाणतोच. आणि त्या माणसाला जर आपल्या मानसिक सामर्थ्याची जाणीव असती तर असं कदापि घडलं नसतं. त्यानं मनातल्या मनात ही भविष्यवाणी सहज धुडकावून लावली असती आणि आपल्या मृत्यूचा विचार झटकून टाकला असता. पण त्याला आपल्या मानसिक बळाची जाणीव असती तरच हे शक्य होतं. म्हणून कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही हे वचन जर त्यानं ध्यानात ठेवलं असतं तर त्या भविष्यवाणीचा त्याच्या मनावर अजिबात परिणाम झाला नसता. आणि कुणाचंच बोलणं आपल्यावर अकारण परिणाम करू शकत नाही. आपण जर इतरांच्या विचारांना आपल्या मनात थारा दिलाच नाही तर त्या विचारांचा आपल्या मनावर परिणाम होण्याचा प्रश्नच येतोच कुठे. आणि दुसऱ्यांच्या विचारांचा जेव्हा तुम्ही अनुमोदन देता तेव्हाच ते तुमचे विचार बनतात आणि मग त्यांचा तुमच्या अंतर्मनावर पगडा बसतो. लक्षात ठेवा, निवड तुमच्याच हातात आहे हे लक्षात घ्या. म्हणून विचार करणं म्हणजे नक्की काय, तर विचार म्हणजे दोन गोष्टींची तुलना आहे आणि दोन सिद्धांताचे द्वंद्व आहे. आणि मानवी मन जर का प्रत्येक विचाराला होकारच देत असतं तर तुलनेचा प्रश्न आला नसता. आणि विचार तुम्हाला निवड करण्यास प्रवृत्त करत असतात आणि तुम्हाला क्षणोक्षणी दोन गोष्टीतून एकाची निवड करायची असते. तुम्ही जेव्हा एकाला होकार देता तेव्हा आपोआपच काहीतरी नाकारता. आणि उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही विचारता का आणि तेव्हा तुम्हाला कारण हवं असतं आणि तर्कानुसार एखाद्या वस्तूला निवडणं व दुसरीला नाकारणं अपेक्षित आहे. आणि जर तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर ती क्रियाच घडणार नाही. म्हणून जेव्हा तुमचे विचार सकारात्मक सद्भावपूर्ण असतात, जेव्हा सर्व प्रकारच्या भीतीला तुम्ही दूर पळून लावता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थानं चिंतन करता आणि आपल्या इच्छेच्या खरेपणावर मनन करता. तुम्हाला हे माहिती असतं की अंतर्मनात आपल्या इच्छेला प्रतिसाद देणारा सर्व शक्तिमान ईश्वर आहे आणि तोच आपली इच्छा पूर्ण करणार आहे. मनाच्या शांतीसाठी आणि सद्भावनेसाठी अयोग्य गोष्टींचा, चुकीच्या धारणांचा तुम्ही त्याग करता तेव्हा तुम्ही खरे विचारी असता आणि हे सिद्ध होतं. म्हणून तुमची जाणीव जागृत होते, बाहेर पडण्याचा रस्ता दिसतो. तेव्हा तुम्ही खरोखरच विचार करू लागता. तुम्हाला हेही माहिती असतं की भीतीपासून मुक्त झाल्यावर तुमची बुद्धी निर्मितीक्षम विचार करेल आणि तुम्हाला आवडणाऱ्या व चांगल्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करा. तुम्ही चिंताग्रस्त, भयभीत, तणावग्रस्त असता तेव्हा नीट विचार करू शकत नाही. आणि ते तर तुमच्यात असलेलं समजसानं आणि समजवणं नक्कीच तुमचं भीतीनं ग्रासलेलं चंचल मन तुम्हाला सारासार विचार करू देत नाही. म्हणूनच सतत तुमच्या आयुष्यातल्या सुंदर व उदांत आणि विधायक गोष्टींचाच विचार करा. अंतर्मनाच्या साह्याने आर्थिक नुकसान भरून तुम्ही काढलं पाहिजे हे लक्षात घ्या. आणि त्या अंतर्मनाच्या साह्याने तुम्ही नक्कीच ते करूही शकता. फक्त ते तुम्हाला नक्कीच जमलं पाहिजे आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी या त्याप्रमाणे मिळू शकतील. म्हणून मनभावे केलेल्या प्रार्थनेचा परिणाम असतो. प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांच्या मनावर आध्यात्मिक विचारांचा पगडा बसला तर या विचारांची स्पंदनं हळूहळू त्यांच्या मनावर आणि तनामनावर परिणाम करू लागली. त्यांच्या अणुरेणूचं
पुनरुज्जीवन झालं आणि आध्यात्मिक विचारामुळे अंतर्मनात निर्माण झालेल्या स्पंदनांनी सर्व नकारात्मक विचार पळून लावले आणि सकारात्मक विचारांनी त्यांच्या मनाचा ताबा घेतला. त्यांच्या अंतर्मनाचं परिवर्तन झालं आणि काही महिन्यानंतर डॉक्टरांनी ते व्याधीमुक्त झाल्याची ग्वाही दिली. इतकंच नाही तर त्यांचं सारे पथ्य पाणी बंद करण्यास सांगितलं. म्हणून आत्मपरीक्षण तुम्ही करायला हवं. तुमच्या निकटवर्तीयांबरोबर संघर्ष होतो का? त्यांच्याबद्दल तुमचे गैरसमज होतात का? हे सारं होण्याचं एकच कारण आहे, तुमच्या मनाला झालेल्या विकारांच्या बाधेचा परिणाम, दुसरं काय. आणि तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला तुमच्या आईनं चांगल्या संगतीचं महत्त्व सांगितलं असेल आणि तुम्ही जर तिचं ऐकलं नसेल तर तुम्हाला मारसुद्धा मिळाला असेल. आणि अगदी तसंच आपल्या मनचंचे देखील आपल्या मनाला वाईट संगत नको. राग, लोभ, मद, मत्सर, वैर यांसारख्या दुर्गुणांच्या संगतीपासून दूर राहा. हे चोर तुमचं मन स्वास्थ्य हिरावून घेतील आणि मनाच्या कोपऱ्यात लपलेल्या या विकारांच्या अदिरी कधीही तुम्ही आहारी जाऊ नका. या उलट आपल्या मनाला प्रकाशाच्या वाटेवरच चालण्याची सवय लागली तर प्रेम, आत्मविश्वास, शांतता, श्रद्धा आणि आरोग्य आणि सुख समृद्धी यांची संगत लाभते. म्हणून तुम्हाला तुमची संगत निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं ती निवडाल. म्हणून रोज तुम्ही कपडे, व्यवसाय, मित्र, शिक्षक, पुस्तक, घर, खाद्यपदार्थ अशा अगणित गोष्टींची निवड करत असता आणि तुम्ही एक सर्जनशील व्यक्ती आहात. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची निवड करता तेव्हा दुसऱ्यांपेक्षा त्याला जास्त प्राधान्य देत असता. म्हणून ईश्वर रूपी आणि ईश्वराशी एकरूप होण्यासाठी तुम्ही प्रार्थना नक्कीच चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. म्हणून सर्व भ्रामक कल्पनांना मोठमाती देऊन आपण सत्याची कास धरली पाहिजे. ध्यानात ठेवा, आपण पंचेंद्रियांच्या आहारी जाता कामा नये. बाह्य परिस्थिती आपल्या हातात नाही, पण त्या आपल्यावर अजिबात वर्चस्व गाजवू शकत नाही. आपण आपली मानसिकता बदलली तर बाह्य परिस्थिती चुटकीसरशी बदलेल आणि आपल्या आचार विचारांवर व आपल्या भावनांवर आपलं भाग्य अवलंबून असतं. त्यामुळे आपल्या विवंचनांचं मूळ आपल्या अंतरंगातच असतं. आपल्या चिंतेसाठी, भीतीसाठी आणि दुःखासाठी इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. आपल्या मनातल्या सुप्त इच्छा, आकांक्षा, विचार आणि भावना यांचा परिणाम कळत नकळत आपल्या बाबतीत घडणाऱ्या घटनांवर आणि परिस्थितींवर होत असतो. हे आपल्या मनात पक्क रुजलं किंवा आपण इतरांना दोष देणं सोडून देतो. मग आपल्याला साक्षात्कार होतो की खरं तर दोष द्यायचाच असेल तर तो फक्त आणि फक्त स्वतःलाच दिला पाहिजे. विचार हेच धन आहे. शतक आपण अगदी एकांगी विचार करत आलोय आणि आपल्या सर्व दुःखाचं आणि विवंचनाचं मूळ इतरांच्या वागण्यामध्ये आहे. ईर्ष्या, द्वेष, मत्सर, चिड यांसारखे विकार इतरांच्या वागण्यामुळे उद्भवतात आणि मग त्यामुळे आपली मनशांती ढळते आणि आपला आनंद नाहीसा होतो. आणि अशी आपण धारणा करून घेतलेली असते. आपण दुर्दैव, अपघात आणि योगायोग यांचे शिकार आहोत आणि दुष्ट शक्तींच्या प्रभावाचा आपल्या स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. आणि अशा अनेक भ्रामक कल्पना आपण उराशी बाळगून जीवन व्यतीत करतो. पण हे सारं मिथ्या आहे, कारण आपले विचार हेच आपलं धन आहे आणि आपण जसा विचार करतो त्यानुसारच आपलं आयुष्य बदलत असतं. आपला विचार म्हणजेच आपला आत्मा आहे. आपलं मन विविध प्रकारच्या शंका कुशंकांनी ग्रासून गेलेलं असतं. त्याबरोबरच आपल्या मनात भूताकेतांची आणि अंतेंद्रिय शक्तीची भीती असते, ती वेगळीच. आपण या साऱ्या भ्रामक कल्पना मनातून काढून टाकल्या पाहिजेत. आपण आपल्याच विचारांचं खतपाणी घालून आपल्या आयुष्याला स्वर्ग तरी फुलवतो किंवा नरक तरी करून टाकतो आणि आपण आपल्या अंतर्मनाला सकारात्मकतेनं भारून टाकू शकतो, नाहीतर नकारात्मकतेनं ग्रासू शकतो. आपलं अंतर्मन निर्विकार, निरामय आणि निर्मळ असतं. ते भावनेच्या आहारी जाऊ शकत नाही. त्यामुळे आपले विचार जर दृष्ट प्रवृत्तीचे असले तर साहजिकच आपल्या अंतर्मनावर त्यांचा विपरीत परिणाम होतो. मग त्याचं प्रतिबिंब आपल्याला वाईट अनुभवांमधून दिसू लागतं आणि आपले सतप्रवृत्त, सकारात्मक आणि विधायक विचार आपल्या अंतर्मनावर योग्य तो परिणाम करतात आणि मग आपल्याला परमानंदाची अनुभूती मिळते. म्हणून स्वतःला शिक्षा देणं तुम्ही बंद केलं पाहिजे. आपण जसा विचार करतो तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात मिळतात. व्यवसाय नुकसान झालं तर आपण लगेच नकारात्मक विचार करू लागतो. आपल्या मनात लगेच हिशोब सुरू होतो. माझं नुकसान झालंय या विचारामुळे आपण अस्वस्थ होतो. इथं क्रिया प्रतिक्रिया हा नियम लागू होतो. माझं नुकसान झालं ही झाली एक क्रिया आणि तर त्यामुळे मनात निर्माण झालेली अस्वस्थता ही झाली प्रतिक्रिया. त्यामुळे आपल्याकडून होणारी प्रत्येक क्रिया ही चांगली समजपूर्ण हवी, अन्यथा कित्येक लोक इतरांना दोष देतात. लक्षात घ्या, तुम्ही तलावात उडी मारलीत पण तुम्हाला पोहता येत नसेल तर दोष कुणाचा, तुमचा की तलावाचा? म्हणून बाह्य घटनांना, व्यक्तींना कधीच दोषी ठरवता येत नाही.
दोष असतो तो केवळ विचारातच. म्हणून प्रार्थनेत आहे परिवर्तनाची शक्ती. म्हणून आपण आपल्या आरोग्यावर आणि दिनचर्येवर विपरीत परिणाम करणारे सर्व नकारात्मक विचार प्रार्थनेच्या माध्यमातून नाहीसे केले पाहिजेत. आणि आपण कळत नकळत आपल्या विचारांमधून क्षणभंगूर हे इच्छा आकांक्षांच्या आहारी जातो आणि अनेक चांगल्या अनुभवांवर पाणी फिरवतो. यातूनच नातेसंबंध दुरावतात. मग आपला उद्रेक होऊन आपण बाह्य परिस्थितीला दूषण देत बसतो. म्हणून सकारात्मक विचारांनी केलेल्या प्रार्थनांमुळे तुम्हाला नातेसंबंधातील तणाव शिथिल होत हळूहळू नाहीसे होत आहेत हे जाणवेल. तसेच भावनिक गुंता उलगडत जात असून मित्रपरिवाराशी आपले संबंध आता सुधारत आहेत हे लक्षात येईल. म्हणून तुम्ही बालपणीच्या नकारात्मक आठवणीतून मुक्त व्हायला पाहिजे आणि नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. म्हणून तुम्ही त्याचा अनुभव घेतला की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या प्रार्थनेनं तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. म्हणून त्यांना सकाळ संध्याकाळ प्रार्थना करण्यास सुरुवात केली. आणि ती प्रार्थना अशी आहे की माझ्या सर्व सहकाऱ्यांना उत्तम आरोग्य, धनसंपत्ता, मन शांती मिळो असे ते बिझनेसमॅन म्हणू लागले. आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो. माझे वरिष्ठ माझ्या कामावर खुश आहेत आणि ते माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारत आहेत. आणि चित्र मी निरंतर पाहतोय आणि मला खात्री आहे की ती सत्यात उतरेल. मी प्रेमळ, सहाय्य आणि सद्भूत कार्यरत आहे. मला लोकांनी ज्या प्रकारे वागायचं असं वाटतं त्याच प्रकारे मी इतरांशी वागतोय. तो आनंदी, अनादी, अनंत मला सतत मार्गदर्शन करत असतो आणि त्यामुळे माझं संपूर्ण जीवन समृद्ध झालं आहे. अशा प्रकारे त्यांचं चिंतन आणि प्रार्थना करून आपला दृष्टिकोन बदलला आणि त्यांची भरभराट झाली. म्हणून प्रार्थनेनं एकदा व्यक्तिमत्वाचा कायापालट होऊ शकतो. एकदा मला एक माणूस भेटला आणि त्यानं 5 महिन्यात 5 नोकऱ्या बदलल्या होत्या. तो दारुडा तर होताच, पण अतिशय गलथान, निष्काळजी आणि धसमुसळा होता. स्वभावानं अतिशय आळशी आणि देतखाव होता. मी त्याला पटवून दिलं की त्याचा आड्यतेखोर स्वभावच त्याच्या दयनीय परिस्थितीला कारणीभूत आहे. म्हणून त्याच्या नकारात्मक विचारांमुळेच तो सुखी होऊ शकत नाही. त्याच्या घरून नक्कीच जेव्हा काही आनंदाची बातमी यायची तेव्हा तो तात्पुरता उत्साहित व्हायचा आणि मग परत आपलं पहिले पाढे 55. म्हणून माझ्या सांगण्यावरून तो संभाषण कलेच्या वर्गात जाऊ लागला. त्याच्या रात्र शाळेत देखील जायला सुरुवात केली असं लेखक म्हणत आहेत. आणि या सगळ्यातून त्याला थोडं व्यवहार ज्ञान मिळालं आणि त्यांना आपल्या सुखसमृद्धीसाठी आणि सद्गुण अंगीकार करण्यासाठी प्रार्थना केली. आणि मग त्यातूनच त्याच्यातल्या दुर्गुण आणि दुराग्रही व्यक्तिमत्वाचा ऱ्हास झाला आणि नवीन सद्गुणे आणि सत्शील व्यक्तिमत्व निर्माण झालं आणि त्याचं रूपांतर उत्साही आणि उद्यमशील व्यक्तिमत्वामध्ये झालं. तो एक चांगला फोरमन म्हणून नावाजला गेला आणि त्याचं मन आनंदानं आणि उत्साहानं भरून गेलं. त्याला जगण्याचा खरा अर्थ कळाला. त्याला कळून चुकलं की धार्मिक, आध्यात्मिक आणि शालेय शिक्षणातून आपली वैचारिक बैठक बदलते आणि आपल्या जीवनाकडे, घटनांकडे आणि माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलतो. आणि या तरुणानं आपला दृष्टिकोन बदलून आयुष्यातलं महत्त्वाचं पाऊल नक्कीच उचललं होतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही बनत जाल हे तुम्ही डोक्यात पूर्णपणे फिट करून घ्यायचं आहे. आणि ते तसंच असतं आणि ते त्यामुळेच बदलत असतं. म्हणून मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रार्थना तुम्ही केलीच पाहिजे. ती तुम्ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. सृष्टीला चालवणारी शक्तीच प्रत्येक व्यक्तीच्या निर्मिती क्षमतेचं भांडार असते. जर आपण मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रार्थना करायचं शिकलो तर आपण या असीम शक्तीशी एकरूप होऊ शकतो. म्हणून जे ध्येय गाठायचं आहे त्यासाठीच प्रार्थना करावी. पण यानंतरही या अमर्याद मनाकडून प्रार्थनेचं फळ कसं, केव्हा, कधी व कोणत्या स्वरूपात मिळेल हे गूढच आहे. माणसाचं बाह्य मन फक्त विचारांचं बीज अंतर्मनात रुजवतं आणि विचार हे अंतर्मनात काम करण्याचं माध्यम आहे. पण प्रार्थनेचं फळ अमुक एका वेळी, एका ठिकाणी किंवा ठराविक पद्धतीनंच प्राप्त व्हावं अशी अपेक्षा मात्र बाळगू नये. कारण यामुळे आपण आपल्याकडून एखाद्या प्रकारे मर्यादा घालत असतो हे लक्षात घ्या. तुम्हीच आहात यशाचे शिल्पकार. म्हणून सर्वसामान्यपणे आपण सगळ्यांनाच काहीतरी म्हणायचं असतं आणि काहीतरी करायचं असतं, नाहीतर काहीतरी हवं असतं. तुम्ही नेहमीच मनातल्या मनात घोकत असता, मला अभियंता व्हायचंय, अभिनेत्री व्हायचंय. झालंच तर लेखक, अभियंता नाही तर मोठा संगीतकार. म्हणून तुमच्या इच्छा आकांक्षावर लक्ष केंद्रित करा. अशा अर्थाचा मथळा असणारा एक लेख लॉस एंजेलिस टाइम्सच्या दिस वीक या पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाला होता. एका सुप्रसिद्ध संगीतकार महिलेनं हा लेख लिहिला होता आणि म्हणून एका त्या लेखामध्ये त्या म्हणतात, आपल्या इच्छा म्हणजेच आपल्या मनातले कृतिशील विचार आणि त्यांच्या मते आजयानागत त्यांच्या सर्व इच्छा फलद्रूप झाल्या आहेत आणि त्या त्यांच्या इच्छा आकांक्षावर नजर ठेवतात. प्रत्येक इच्छा खरंच महत्त्वाची आहे का हे तपासून पाहतात. लक्षात घ्या,
माळ्याला फळ फुलं हवी असतात म्हणून तो जमिनीची नीट देखभाल करतो आणि निरुपयोगी तण काढून टाकतो. त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या मनाचे माळी आहोत. आपल्या मनाची आपणच योग्य मशागत करू. निरर्थक आणि वाईट विचारांचे तण मनातून उकळून टाकले पाहिजेत. म्हणजे मग चांगले विचार मनात रुजतील. ही पद्धत अवलंबल्यावर आपल्या ध्यानात येतं की आपण आपल्या अंतर्मनाचे आणि आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत आणि आपल्याला सर्व काही शक्य होणार आहे आणि आपण सर्व काही करू शकतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही सर्व काही करू शकता आणि सर्व काही मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. तुमचा जेवढा जास्त स्वतःवर विश्वास असेल तेवढी जास्त तुम्ही चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कामगिरी पार पाडू शकता आणि आपल्या जीवनामध्ये तुम्ही भरपूर काही मिळवू शकता. आणि तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठीच तुम्ही स्वामींवर देखील विश्वास ठेवला पाहिजे. जेवढा जास्त तुमचा स्वामींवर विश्वास असेल तेवढीच जास्त प्रगती तुम्हाला मिळेल आणि तेवढेच जास्त यश तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही स्वामींवर जेवढा जास्त विश्वास ठेवाल तेवढेच जास्त तुम्हाला चमत्कार स्वामींचे दिसतील. आणि स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल आणि स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच धावून येतील. आणि आपण भेटूया आता नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.